भाड्यावर द्यावं, हे 10% कमिशन देतात, त्यांना 20% कमिशन भेटेल। त्यांचा एखादा राहता घर असेल तर रात्री जाऊन त्यांनी राहावा, दिवसभरामध्ये घरात भाड्यावर देऊ शकतात किंवा एखादा रूम ठेवा, बाकी भाड्यावर द्या। मग त्यांना समजेल की दुसऱ्याचं घर भाड्यावर दिलं किती खंत होते, खाली बोलून चालणार नाही। अशा प्रकारचं एक कमर्शियलाइज करणं, ते पण मेयर निवास, हा किती मोठा दुर्भाग्य आहे। हा मला वाटतं देशातली पहिला घटना असेल की महापौर निवास भाड्यावर। मीरा भाईंदर महानगरपालिकेने भ्रष्टाचारामध्ये एक नवीन पायंडा रचलेला आहे, हे आम्ही नाही बोलत आहे। इकडचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी आरोप केलेला आहे। आजच्या आपल्या अंकामध्ये नवराष्ट्र पेपरमध्ये एक बातमी लागलेली आहे की तुम्ही पाठीवर बघू शकता, हे महिला भवन या वास्तूचं होतंय खाजगीकरण। नक्की विषय काय आहे आम्ही तुम्हाला समजावून सांगतो। या वास्तूचे जे माजी महापौर होते, हा होता पहिला महापौरांचा बंगला, जे प्रथम नागरिक ज्यांना मान सन्मान असतो त्यांचा हा बंगला होता। हा बंगला जेव्हा देण्यात आला होता, जी ज्योत्स्ना असलेले माजी महापौर होते त्यांनी सांगितलं होतं की मी माझ्या स्वतःच्या वास्तूमध्ये राहिली, या वास्तूचं महिलांसाठी काहीतरी गोष्टी करण्यासाठी महिला भवन म्हणून ह्याची इथे नोंदणी करण्यात आली होती। इथे महिलांना ट्रेनिंग देत होते मीरा भाईंदर क्षेत्रातले। पण ज्या कंपनीला हा टेंडर देण्यात आला, ह्या कंपनीकडनं कुठे ना कुठेतरी खाजगीकरण होत आहे। आज त्याचीच भेट घेण्यासाठी माजी आमदार नरेंद्र मेहता ह्या वास्तूमध्ये आलेले आहे आणि त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं पितळ पूर्णपणे उघड दाखवलेलं आहे। कुठेतरी आपल्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे की माजी आमदार इकडे येतात आणि इथे पूर्ण त्यांची पोलखोल करतात। नक्की त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण जाणून घेऊ। हे बघा, मीरा भाईंदर महानगरपालिकामध्ये सार्वजनिक सुविधा सोबत गोरगरिबांसाठी काय करता येईल, महिलांसाठी काय करता येईल, तर महिलांसाठी या मीरा भाईंदरमध्ये अनेक प्रशिक्षण आम्ही शिबिर भरवायचो, प्रशिक्षणचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचो की महिला जे आहे सशक्तीकरण व्हावं, ते स्वतःच्या पायावर उभा राहावं, काही शिकून त्यांना 2 पैसे मिळावा, रोजगार, हे उद्देश होता। ते इकडे तिकडे वारंवार फिरायचे। हा जो आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हा महापौर निवास आहे, हा शहराचा सन्मान आणि गौरव आहे। महापौर हे प्रथम नागरिक असतात, फर्स्ट सिटीजन ऑफ द सिटीचं असतात। आणि त्यांनी आपल्या माजी महापौर ज्योत्स्ना असताना, जी महापौर असताना ते बंगल्याचा वापर करत नव्हतं, ते त्यांच्या खाजगी निवास, तर त्यावेळी त्यांना वाटलं की महिला म्हणून की ही जागा महिलांना तुम्ही प्रशिक्षणासाठी उपयोग करा, आणि आमचं फ्रीच होता। आज मी येऊन बघितलं की या ठिकाणी एक प्रायव्हेट इन्स्टिट्यूटच निर्माण झाली आहे, जे कमिशन बेसिसवर, म्हणजे शेअरिंग बेसिसवर महापालिका कॉन्ट्रॅक्ट केलं आहे की तुम्हाला एवढे टक्के, आम्हाला एवढे टक्के, आणि कमर्शियल कोर्सेस म्हणजे 15,000 रुपये, ब्युटी कोर्सेस असतील, एबिशन असेल, जे काय अदर कोर्सेस आहेत, त्या कोर्सेस 15,000 रुपये घेऊन हे चालू केले आहेत। आम्ही कुठल्याही कोर्सेसला विरोध करत नाही, परंतु महानगरपालिकाचा काम हा व्यापार करणं नाही आहे। या संस्थांना एखादा वाटत असेल तर त्यांनी प्रायव्हेट जागा घ्यावी आणि आपलं काय करायचं त्यांनी करावं, पण महापालिकाचा वास्तूमध्ये व्यापार होत नाही, इकडे व्यापार चाललेला आहे। आणि हा दुर्भाग्य आहे की पहिल्यांदाच मीरा भाईंदरमध्ये अशा प्रकारचा हा व्यापार घडतोय, तर आम्ही याचा निषेध करतोय, कारण की हा महापौर निवास आहे। दुसरी वास्तू असली तरी ते ठीक आहे, समस्या, पण ह्या वास्तूमध्ये अशा प्रकारचं करणं, याचा आम्ही निषेध करतो। मी 100% बोलतोय की आयुक्त महोदयांनी पण आपला घर भाड्यावर द्यावं, हे 10% कमिशन देतात, त्यांना 20% कमिशन भेटेल। त्यांचा एखादा राहता घर असेल तर रात्री जाऊन त्यांनी राहावा, दिवसभरामध्ये घरात भाड्यावर देऊ शकतात किंवा एखादा रूम ठेवा, बाकी भाड्यावर द्या। मग त्यांना समजेल की दुसऱ्याचं घर भाड्यावर दिलं किती खंत होते, खाली बोलून चालणार नाही। अशा प्रकारचं एक कमर्शियलाइज करणं, ते पण मेयर निवास, हा किती मोठा दुर्भाग्य आहे। हा मला वाटतं देशातली पहिला घटना असेल की महापौर निवास भाड्यावर। उदाहरण मी म्हणून तुम्हाला सांगतोय, बघा, बाकी वास्तू एखादा ते लेट गो करता येईल काय, परंतु महापौर निवास कोण भाड्यावर देतो का हो? मग महापालिकेने भाड्यावर द्यावी, जे मेड हॅचओडी आहेत ते भाड्यावर द्यावं, टाउन प्लॅनिंग भाड्यावर द्यावं, तुमचं हे आयुक्त निवास पण भाड्यावर द्यावं। शहरातील किल्ले देखील भाड्याने देण्याचं मी तेच बोललोय की आयुक्त महोदय, काय झालं, ढोले नावाचा कमिशनर एवढा ढोल वाजवला, एवढा भ्रष्टाचार केला, एक नेत्याने काय बोललं नाही। आज महापालिका कर्जबाजारी झाली, बोलतात लाईट बिलला पैसे नाही, पगारला पैसे नाही, म्हणून हे सगळं कमर्शियलाइज चाललंय। पण ही महापालिका असं चालत नाही। 30% हाऊस टॅक्स वाढवलं, दादागिरी चालली आहे, आणि इकडचा एकही नेता काही बोलत नाही, हे आमचं दुर्भाग्य आहे। कारवाईसाठी तुम्ही काय पाहू? आम्ही हे स्पष्ट सांगतोय, याचा आम्ही निषेध करतोय। आयुक्त महोदयांनी हे करायचं असेल ट्रेन, त्यांचं स्वागत आहे, परंतु निस्वार्थ भावाने असेल तर निवडणूक नंतर जो महापौर येईल त्याला ही जागा परत वास्तू इमिजिएटली तुम्हाला खाली करून द्यावं लागेल। ज्योत्स्ना मॅडमने त्याला वापरत नव्हते म्हणून बोले महिलांचं प्रशिक्षण घ्यावं, या उद्देशाने चांगल्या भावाने दिली, तुम्ही त्याला वेगळंच काय करून टाकलं। अरे, भ्रष्टाचार शब्द खूप छोटा झाला या आता या गेल्या 5 वर्षात। भ्रष्टाचार हा शब्द छोटा आहे, मग तो 22 करोडचा रोड असू द्या, किंवा एखादा बोलतो तो कोविडमध्ये तंबू असू द्या, किंवा आता ही महापौर निवास असू द्या, ह्यांना जिकडे पैसे भेटतील तिकडे धावत असतात।